श्रोते हो, सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका एक होता कारभार. लेखिका वीणा गवाणकर, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगाव. गोऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्राध्यापक कारभार कृष्णवर्णी, तर दक्षिणी कृष्णवर्णीयांच्या नजरेत ते सुधारलेल्या गौरवर्ण्यात वावरलेले उत्तरेकडचे म्हणून परके. ही उपेक्षा मनावर न घेता अलाबामातल्या गरीब, अडाणी, काळ्या गोऱ्या शेतकऱ्यांमधलं अज्ञान दूर करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच राहिले. हळूहळू त्याचा परिणाम दिसू लागला. त्यांची विनम्र वृत्ती, वागण्यातली सहजता, मदत करण्याची तयारी याचा प्रभाव दृढ होत गेला. त्यातून शेतकरी संघटना उभी राहिली. आपलं प्रत्येक प्रकारचं संशोधन हे जनसामान्यांच्या हितासाठीच असेल, हेही त्यांच्या शाही निळ्या रंगाच्या शोधाच्या वेळी दिसून आलं. यानंतर प्राध्यापक कारभार लोकांच्या लेखी ते आता डॉक्टर कारभार यांनी कोणते उपक्रम हाती घेतले ते ऐकूया या भागात. या डॉक्टर कारभार. डॉक्टर वॉशिंग्टन, तुम्ही तरी माझी अशी चेष्टा करू नये. घ्या, मी प्रामाणिकपणे गांभीर्यपूर्वक तुम्हाला डॉक्टर म्हणतोय. अहो, सामान्य माणसांनी स्वेच्छेनं उत्स्फूर्तपणे तुम्हाला दिलेली पदवी आहे तिचा उपहास मी कसा करेन? दुखण्यावर इलाज करतो तो डॉक्टर, नाही का? तुम्ही गेल्या 5-1 वर्षात इथल्या अनेक प्रकारच्या दुखण्यावर इलाजच केलेत ना, मग माझ्यासाठी तुम्ही डॉक्टरच. खरं तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आपला कृषी विभाग झपाट्यानं वाढतोय, समृद्ध होतोय, तो तुमच्यामुळे. हो, विभाग वाढतोय आणि त्याच्या गरजाही वाढतायत बरं का डॉक्टर वॉशिंग्टन. तेही लक्षात आलंय माझ्या. मला वाटतं सुरुवातीला दिलेली 20 एकर जमीन कमी पडते. या वार्षिक सभेत ती वाढवून घ्यायचा प्रस्ताव मांडतोय मी. जमीन वाढवून मिळाली तर हवीच आहे, पण एक दुसराच विचार घोळतोय मनात. असं? अरे मग थांबलात का? बोला ना. तुमचे विचार नेहमी कामाला गती देणारे, पुढे नेणारेच असतात. बोला, सांगा ना. डॉक्टर वॉशिंग्टन, पैशाअभावी बरीच कामं रखडत आहेत. काही उपक्रम सुरू करायचे आहेत, पण पैशांची अडचण त्यांना हात घालू देत नाही. त्यामुळे हा कृषी विभाग हवा तसा बाळसं घेत नाहीये. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खरं आहे तुम्ही म्हणताय ते. जमेल तसा निधी वाढवून देतच असतो. आता आणखी काही जमते का पाहतो, पण जरा कठीण दिसतंय. हा, मी एक सुचव का? बोला. माझ्याकडे तुमच्यासारखी अमोघ वक्तृत्व शैली नाही, त्यामुळे व्याख्यान दौरे काढून निधी उभा करणं जमणारं नाही मला. पण दुसरीच एक गोष्ट करू शकतो मी. विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद उभारून त्याचे गावोगावी कार्यक्रम करून थोडेफार पैसे जमवू शकेन असं वाटतं. पहा, म्हणजे. अरे वा, छान आहे कल्पना. नाही, उत्तम उपक्रम. जरूर जरूर. हे बघा, तुम्ही संगीत, पियानो यांचा सराव करताना ऐकलंय कधी कधी, पण हा उपक्रम माझ्या कल्पने पलीकडचा, म्हणजे कधीच सुचला नसता मला. माझ्याकडून सर्व सहकार्य तुम्हाला आपल्या कोशाधिकाऱ्यांना सांगून ठेवतो. ते करतील दौऱ्याची आखणी. बरं, किती दिवस लागतील या वाद्यवृंदाच्या तयारीला, म्हणजे उभारणीला? लागतील 3-1 महिने. ठीक आहे. प्राध्यापक कारभार, एक खास वृत्त आहे. खरं तर आत्ताच पत्र उघडून वाचलं आणि तुम्ही आलात. कृषी मंत्रालयाचे सचिव विल्सन. हो, ते तर सिम्पसन कॉलेजमध्ये माझे गुरु होते. त्यांचं काय? अहो, ते येत आहेत शाळेला भेट द्यायला. ऐका, हा काय म्हणतायत ते. टस्कगीत कृषी विद्येच्या अभ्यासाला सुरुवात झाली एवढंच म्हणून भागणार नाही, तर कृषी विद्येचं एक नवं दालनच लोकांसमोर खुलं होत आहे. नव्या दिशेनं कृषीशास्त्राची वाटचाल सुरू झाली आहे. ही लक्षणीय घटना ध्यानी घ्यावी लागेल. प्राध्यापक कारभार, मनापासून सांगतो, मीही विल्सन यांच्याशी सहमत आहे. नमस्कार डॉक्टर वॉशिंग्टन. नमस्कार नमस्कार. बसा बसा प्राध्यापक कारभार. तुमचा दौरा फार यशस्वी झाल्याचं समजलं. अभिनंदन. धन्यवाद. पण आता मी जरा वेगळ्याच विषयासंबंधी सल्ला घ्यायला आलोय.
खरं सांगू, तुम्ही आताही काहीतरी नवीन योजून आला असाल अशी खात्रीच आहे माझी. तुमच्याबद्दल आता कसलंही नवल वाटून घ्यायचं सोडून दिलंय मी. अहो, रोज रोज कसलं नवल वाटून घ्यायचं. बोला, ऐकवा. डॉक्टर, मी दौऱ्यावरून आल्यापासून किंवा दौऱ्यात असतानाच म्हणा जरा अस्वस्थच आहे मनातून. असं का बरं? म्हणजे दौरा व्यवस्थित पार पडला ना? काही कटू अनुभव? नाही, कटू अनुभव नाही, पण मन विषण्ण व्हावं असं बरंच नजरेला पडलं. खरं तर त्याविषयीच बोलायला आलोय मी. डॉक्टर, मला कल्पनाही नव्हती एवढं दारिद्र्य, एवढं अज्ञान, एवढं अनारोग्य दृष्टीला पडलं. मोडकळीला आलेली खोपटं, सर्वत्र अस्वच्छता, दुर्दशा, साधं पिण्याचं पाणी नाही उपलब्ध, माणसांची त्वचा कशी करपलेली आणि तडकलेली, जमिनीची दुरावस्था तर पाहायलाच नको. हो, आहे खरं असं. तुम्ही मागे विचारलं होतं ना मला, मी राजकारणात का उतरलो नाही? हं, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या या निरीक्षणातच दडलंय. आपल्या समाजाला माणूस पातळीवर जगायला शिकवणं ही सर्वात पहिली आणि निकडीची गोष्ट आहे, आणि ती जबाबदारी आपल्यासारख्या पदवीधरांची आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे ते. अहो, एकट्या टसगगी संस्थेमुळे काय बदल घडून येणार? पण मी प्रयत्नांना माझ्या परीनं सुरुवात केली. अशा अनेक संस्था, अनेक योजना, अनेक उपक्रम हवेत, तेव्हाच हे चित्र पालटेल. खरं आहे. मला स्वतःला एक नेहमीच खात्रीपूर्वक असं जाणवत आलंय की सुधारणा, विकास वरवरचा असून चालणार नाही. शाश्वत विकासाच्या मार्गानंच काही साधेल. वरवर मलमपट्टी करून भागणारच नाही. मग कोणता मार्ग सुचतोय तुम्हाला? प्रबोधनाचा. इथल्या शेतकरी वर्गाला शेतीत कष्ट करायचे माहीत आहेत, पण उत्पादन कसं करावं, कशाचं करावं आणि त्या उत्पादनाचं पुढे नेमकं काय करावं हे काहीच माहीत नाही. ते त्यांना समजावून देणं, शिकवणं फार जरुरीचं आहे डॉक्टर. बरोबर आहे. घरं बांधून त्यात राहायला, दूध दुभत्याचा वापर करायला आणि त्यासाठी जनावरं पाळायला शिकवलं पाहिजे. म्हणजे असं खूप काही. पण आत्ता या क्षणी मला प्रकर्षाने एक गोष्ट करायची आहे. एक उपक्रम तातडीने सुरू करावा असं वाटतंय. कोणता? सांगा. सांगा ना. शेतकऱ्यांच्या दारात जाऊन, खळ्यात जाऊन त्याचं प्रबोधन करायचं. बर. त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांचं अज्ञान दूर करून त्यांना शहाणं करायचं, नवा विचार करायला शिकवायचं. आपणच त्यांच्या दारात जायचं. ही पहा माझी योजना. पूर्ण विचार करून आलोय. बर. एका हातगाडीचा आराखडा आहे हा. ही अशी हातगाडी बनवून घ्यायची. ही आमची चाकांवरची प्रयोगशाळा आणि चाकांवरचं प्रदर्शन सुद्धा. अरे वा, छान. म्हणजे अहो, हे फिरतं कृषी विद्यालयच आहे. वा, फार छान नाव दिलं. आपलं हे फिरतं कृषी विद्यालय. समर्पक नाव. तर मी आणि थॉमस आणि काही निवडक विद्यार्थी या मोहिमेवर जाऊ. प्राध्यापक कारवर, विल्सन म्हणाले ते सर्वार्थानं खरं आहे. इथं कृषी शास्त्राची नव्या दिशेनं वाटचाल सुरू होणार आहे. ज्ञान शेतकऱ्याच्या अंगणात जाणार आहे. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक कारवर. अरे दादा, तूच मला सांगत होतास ना तुझ्या लहानपणी कपाशीची बोंड कशी भरगच्च असायची म्हणून. मग आता ती तशी का दिसत नाही? काय जणू नशीब फिरलं म्हणायचं आपलं, दुसरं काय. काही नशीब फिरलेलं नाही. सारखी सारखी कपास लावून दमवलीत तुम्ही जमिनीला. विश्रांतीच नाही दिली. विश्रांती? आणि ती बी जमिनीला? हो. काय बोलताय राव. अशी जमिनीला विश्रांती देत राहिलो तर आमच्या कच्च्या बच्चांनी खायचं काय? माती. अरे माती कशाला. मी देतो रताळ्याचं बियाणं. 10 एकराला पुरेल एवढं देतो. हे पीक घेतलं तर वर्षभर खाऊन सरायचं नाही एवढं पिकेल. त्या रताळ्याची पानं देठं खाऊन तुमची डुकरं जगतील आणि तुम्हाला वर्षातून दोनदा हे पीक घेता येईल. 2दा? हो. काय सांगता काय?
पर त्यांनी जमीन दमून तिचं नुकसान होत नाही होय. दादा, जमिनीला विश्रांती हवी याचा अर्थ ती रिकामी पडीक ठेवायची असा नाही. मग तिच्यावरची पिकं बदलायची. एकच एक पीक घेत राहिलं की जमीन थकते. रताळ्याचं पीक घेतलं तर जमिनीचं काही नुकसान होणार नाही. उलट ती ताजी तवानी होईल, तिचा कस वाढेल आणि नंतर कपाशीचं पीक घ्याल ना, तेव्हा उभ्या शेतात पूर्वी निघाली नव्हती एवढी कपास या 10 एकराच्या तुकड्यावर मिळेल. काय सांगता काय, खरं नी? खरंच, विश्वास ठेवा माझ्या. वाटलं तर आमच्या शाळेची शेती पाहायला या. या गाडीवर दिसतात ना या सर्व भाज्या, भोपळे, सगळं सगळं त्याच जमिनीतलं आहे. आणि दादा, कपास खाऊन जगता येत नाही, खायला अन्नही पाहिजे ना. हे बी खरंच म्हणा. आताशी तर गवताचं पात बी उगवणं झालंय. आणा आणा, द्या ते रताळाचं बियाणं द्या. बघतो तुम्ही म्हणता तसं करून. काय मावशीबाई, बरी आहेस ना? बरी आहे की. तुमचा सांगावा मिळाला मला. येत्याल येत्याल एवढ्याच शेजारनी येत्याल. समद्यांना बलिवणं केलंय आम्या. बसा, हित हित ह्या कांबळीवर टेका की. मावशीबाई, तुमची कोंबडी रोगट दिसतेय. काय जणू काय रोग पडलाय त्यांच्यावर. सारख्या खुडूक असत्या. तुमच्या कोंबड्यांचा खुराडा पाहतो हा जरा. हा, बघा की. त्यात काय खुराड्यासारखं ते खुराड. बघा बघा बघा. मावशीबाई, या खुराड्याची जागा बदलली पाहिजे. हा, हो, ती आणि कशा बाई बेस हाय की तीच जागा. हे खुराड उन्हात पाहिजे मावशीबाई. सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथवर आणि म्हणूनच हे दमट राहतं. रोगाचे जंतू वाढतात त्यामुळे आणि खुराड कोरडं राहत नाही. म्हणून सुचवतो हे खुराड त्या तिथं उन्हात न्या. अहो, पण तसं नाही डॉक्टर. अहो, मी आज गेली 10 वर्ष कोंबड्या पाळतीया. आजवर कधी असं झालं नव्हतं. हे आत्ताशीच झालं या. त्याचं कारण पण ध्यानात आलं या माझ्या. अहो, ही अंडी औसाला उभवली ना, त्या कारणानं ह्या कोंबड्या अशा. मला कारण ठावं आहे. बरं, मग आता माझं थोडं आहे का पहा करून. नुकसान नाही व्हायचं तुमचं याची खात्री देतो. थोडे दिवस हे खुराडं तिकडं उन्हात राहील असं पहा. 15 दिवसांनी पुन्हा येईन, तोवर एवढंच करा. काय असं म्हणता? बघते, तसं बी करून बघते. या या या, बसा ग बसा. या अशा. आणि हे डॉक्टर काय सांगते ते ऐका. ग बया, डॉक्टर आले की जणू. हो मग काय बया, लई नाव ऐकलंय मी पण ऐकलंय की त्याचं नाव. बघूया की आपण बी काय नव्या नव्या करामती शिकवतोय ते. होय की नाही? होय. अगं, जलम गेला आपला इथं. आता हा आणि नवं काय शिकवतो देवच जाणे. हो, तो काय शिकवणार आहे त्याचं त्यालाच माहिती बाई. घालायला शिकवतो म्हणे. होय, हो, आणि झबलं टोपरं बी शिकवतो. डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोणचं घातलं आणि वर फडक्याचा पक्का दादरा बी बांधला. हो, काय मस्त चव आली आहे बघा. आता इथं बी तुम्ही मीटिंग लावली, ऐकल्यावर यावं म्हटलं. नवीन काहीतरी ऐकायला भेटल असं वाटलंच होतं बघा. तुम्ही लोणचं घालायला शिकलत ना, ते आता इथेही शिकवा. मी आज तुम्हाला धान्य का वाळवायचं, कसं ऊन द्यायचं, कसं भरून बेगमी करायची ते सांगणार आहे. धान्याप्रमाणेच हंगामात स्वस्त मिळणाऱ्या भाज्याही नीट निवडून सुकवून ठेवल्या की अडीअडचणीला कशा वापरता येतात तेही आपण पाहूया. आणि आताच सांगून ठेवतो, पुढच्या भेटीत म्हणजे 15 दिवसांनी मी जेव्हा येईन तेव्हा तुम्ही येताना एक वार कापड आणि सुई दोरा आणायचा. कात्रीही घेऊन यायची. हा, ते कशासाठी? काय शिवाय टिपाय धावणार आहे की काय? हो, लहान मुलांची झबली शिवायला शिकवणार आहे, पडदे शिवायला शिकवीन, झालरी विणायला शिकवीन. हे बरं आहे की. पण आम्हा गरिबांना काय करायच्यात झालरीन फिलरी? आमची तान्ही असतात बाळूत्यात, त्यांना कुठली झबली? मावशीबाई, गरिबी असली म्हणून नीट राहायचं नाही. साध्या दोऱ्यांनी विणलेल्या झालरींनी पोशाखाची शोभा वाढली तर चांगलंच नाही का? हे बघ, मुलांच्या अंगावर वेडीवाकडी दुपटी नाहीतर ढगळपगळ झबली,
तीच नीट शिवून घातली तर. मी काही नवीन महागडं कापड आणायला तर सांगत नाही. जुनच धुवून स्वच्छ केलेल्या कापडाचा वारभर तुकडा आण. गरिबांच्या आयुष्याला आनंदाची सौंदर्याची झालर लागली तर चांगलंच नाही का? वय वय खरंय. वय वय पटलं बघा डॉक्टर. प्रत्येक वेळी चांगलं काही निर्माण करण्यासाठी नव्याच वस्तू नवं साहित्य घेतलं पाहिजे असं नाही. जुनं म्हणून आपण टाकून देतो ना, त्याचाही विचारपूर्वक वापर केला तर दुसरं काही तयार करता येतं. तेही मी पुन्हा कधी दाखवीनच. आज आपण अन्नधान्याची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. अरे थॉमस, उद्या आपल्याला त्या डोंगर पाड्यावर जायचंय. तिथं हातगाडी नाही उपयोगाची. पाठीवरच्या झोळा घे. पायीच जावं लागणार आहे. खेचरं पण नाही मिळायची. पहाटेच निघू उन्हा चढायच्या. कारभार यांचं प्रबोधन एवढ्यावरच थांबलं नाही. दररोज 5 सेंट वाचवले तर जमलेल्या पुंजीतून वर्षाच्या अखेरीस 3 एकर जमीन विकत घेता येते हेही त्यांनी दाखवून दिलं. जमिनीवरची मालकी ही भावना शेतकऱ्यांना सुखावू लागली. जमीनदारीचं जोखड सैल झालं. आर्थिक स्थैर्य नजरेच्या टप्प्यात आलं. जोपर्यंत सामान्य शेतकरी समृद्धीच्या पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत देशाच्या संस्कृतीला भवितव्य नाही हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला. शाश्वत विकासासाठी ज्ञानाची गंगा शेतकऱ्यांच्या दारात नेली. म्हणून तर डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांनी आपल्या एका व्याख्यानात म्हटलं, आम्हाला आणखी असे अर्धा डझन कारभार लाभले तर. श्रोते हो, आपण ऐकत होतात नभोनाट्य मालिका एक होता कारभार. लेखिका वीणा गवाणकर. भूमिका आणि कलावंत शेतकरी एकनाथ शिंदे, शशिकांत बेडेकर, श्याम गोस्वामी, थॉमस संजीव वढावकर. निवेदन किशोर सोमण, डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कारभार, किशोर कदम. निर्मिती सहाय्य उमा दीक्षित. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.